आजकालच्या वातावरणामुळे आपल्या शरीरामध्ये खूप काही बदल होत असतात आणि आपण आपल्या शरीरावरती अजिबात लक्ष देत नाही, खूप जास्त दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स बदल होतो, अशक्तपणा वाढतो, हात पाय दुखतात, कंबर दुखत असते. तर त्यासाठी आज मी अशी एनर्जिक पावडर इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर चला आज आपण रेसिपी सुरू करूया. सर्वात अगोदर इथे मी सगळे मिक्स ड्रायफ्रुट्स घेतले होते. इथे मी मखाणे, खरबुजाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, बदाम, काजू आणि थोडे पिस्ता घेतलेले होते. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट ह्यामध्ये घालू शकता. त्यानंतर कढई गरम करून 1 चमचा तूप घालून घेतलं आणि त्यानंतर 2-3 मिनटं ड्रायफ्रूटला छान असं रोस्ट करून घेतलं. आता आपल्याला याला ताटामध्ये काढून घ्यायचं आणि 2-3 मिनटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि त्याची आपल्याला छान अशी फाईन पावडर बनवून घ्यायची आहे. ही पावडर आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयोगी आहे. मी इथे महिनाभरासाठी याची पावडर भरून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने ही पावडर साठवून ठेवू शकता. आपल्याला ही पावडर अशी 1 चमचा दुधात, कोमट दुधात दररोज रात्री घ्यायची आहे. तुम्ही जरी महिनाभर पावडर खाल्ली ना दुधामध्ये तर तुमच्या शरीरात लगेच फरक जाणवतील. आणि ही पावडर तुम्ही लहान मुलांनासुद्धा 1 चमचा दुधामध्ये देऊ शकता, जेणेकरून त्यांचा ॲक्टिव्हपणा आणि त्यांचं माइंड शार्प होण्यास मदत होते. तर ही पावडर एकदमच इझी आणि घरी बनून जाते, जास्त काही वेळ लागत नाही. तर तुम्हीसुद्धा ही पावडर नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो